नंदुरबार शहरातील जिल्हा रुग्णालयासमोरील घरकुल परिसरात जुन्या बंद पडलेल्या रिक्षात बसल्याच्या कारणावरून दोघांना मारहाण केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्राप्त पोलीस माहितीनुसार दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयासमोरील घरकुल परिसरात अहमद फैयाज मंसुरी यांच्या रिक्षात आसिफ रहीम मणियार हा बसला होता। या गोष्टीचा राग आल्याने अहमद फैयाज मंसुरी यांनी मोहसिन रहीम मणियार आणि आसिफ रहीम मणियार या दोघांना वाईट शिवीगाळ केला। याचा राग आल्याने तिघांमध्ये वाद निर्माण झाले। या वादाचे पर्यावसन मारहाणी झाली। या मारहाणीत मोहसिन रहीम मणियार आणि आसिफ रहीम मणियार या दोघांना दुखापत झाली असून या प्रकरणी 19 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 6:30 वाजता नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात मोहसिन रहीम मणियार राहणार नंदुरबार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रेहान शकील कुरेशी, मुस्तफा कुरेशी, सैफ जावेद शेख, अहमद फैयाज मंसुरी या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस नाईक योगेश लोंढे करीत आहे। नंदुरबार प्रकाशा रस्त्यावर तापी नदीच्या पुलावर ट्रकची कारला धडक। या अपघातात कारमधील चालकासह अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत। प्राप्त माहितीनुसार आज दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळच्या वेळेत नंदुरबार प्रकाशा रस्त्यावर प्रकाशा गावाजवळ तापी नदीच्या पुलावर भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक क्रमांक GJ19X 3492 समोरून येणारी कार क्रमांक GJ05 JK0236 ला धडक दिली। या अपघातात कारमधील चालकासह अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत। जखमींना ग्रामस्थांच्या मदतीने प्रकाशा ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले। या अपघातामुळे तापी नदीच्या पुलावर दोघही बाजूस वाहतूक कोळंबली होती। बऱ्याच काळानंतर वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली। 20 डिसेंबर रोजी नंदुरबार शहरात धर्मांतरित आदिवासींना विरोध करण्यासाठी डिलिस्टिंग महामोर्चा काढण्यात आला। या महामोर्चाला नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी जनसमुदायाच्या वतीनं विरोध दर्शविण्यात आला असून या महामोर्चाच्या विरुद्ध आदिवासी जनसमुदाय संघटनेच्या वतीनं 1 दिवसीय धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले। डिलिस्टिंग महामोर्चा हा भाजपा आणि RSSचे आदिवासी समाजात निर्माण करण्याचा षडयंत्र असून राज्यघटनेने दिलेले अधिकार पायदळी तोडवण्याचा प्रयत्न आहे। आदिवासी समाजात भांडण लावण्याचं काम करीत असून जिल्ह्यातील आदिवासी समाज षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाही। या आंदोलनाला काँग्रेस पक्षासह अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे। या डिलिस्टिंग मोर्चाच्या विरोधात देखील आदिवासी जनसमुदायाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती दिलीप नाईक यांनी दिली आहे। हे बघा, नोटीसी द्यायचं त्यांचं काम आहे, परंतु रात्री समस्त आदिवासी समाजाने जे बॅनर लावलेले होते, लोकांचं प्रबोधन व्हावं, लोकांना कळावं की डिलिस्टिंग आमच्या विरोधामध्ये कसं आहे, ते फलक देखील रात्री या जनजाती सुरक्षा मंचच्या कार्यकर्त्यांनी ते काढून घेतलेले आहे आणि आज संध्याकाळपर्यंत आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत। कारण जे ते फलक काढणारे आहे त्यांचं CCTV फुटेज हे पोलीस स्टेशनच्या कॅमेऱ्यामध्येच आलेलं आहे, त्यामुळे आज आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार। वीर क्रांती ख्वाजा नाईक मैदानावर जनजाती सुरक्षा मंचच्या वतीनं डिलिस्टिंग महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या महामेळाव्यात 15,000हून अधिक मोर्चेकरी सहभागी झाले होते। धर्मांतरित व्यक्तींना अनुसूचित जमातीच्या यादीतून वगळावे या प्रमुख मागणीसाठी जनजाती सुरक्षा मंचतर्फे हा क्रांतीवीर ख्वाजा नाईक मैदानावर मेळावा घेण्यात आला। नवापूर चौफुलीजवळ मैदानावर हा मेळावा संपन्न झाला। जनजाती समाजाची मूळ संस्कृती आणि त्यांच्या परंपरा यांचं रक्षण संरक्षण करण्याची घटनात्मक मागणी या मेळाव्यातून करण्यात आली आहे। एकूणच देवगिरी प्रांतातल्या जनजाती सुरक्षा मंचाने केलेल्या आव्हानाला संपूर्ण 6 जिल्ह्यातून 15 ते 20 हजार जनजाती आदिवासी बांधव आलेला होता आणि जी शोभायात्रा निघाली म्हणजे युवा माता, त्यानंतर अनेक प्रकारचे लोककलानृत्य, जी खऱ्या अर्थाने आदिवासींची संस्कृती परंपरा आहे आणि डिलिस्टिंगचं म्हणणं तेच आहे की जो आदिवासी आपली लोककला संस्कृती परंपरा त्याग करून दुसऱ्या धर्मात गेलेला आहे
तर त्याला आरक्षण आणि सुविधा मिळता कामा नये या मागणीसाठी आलेला हा प्रचंड, कदाचित नंदुरबार शहरातली वनवासींची, जनजातींची, आदिवासींची ही सर्वात मोठी महारॅली निघालेली असेल आपल्या मागण्यांसाठी. आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा नंदुरबारमध्ये ही पहिल्यांदा झालेली घटना असेल. त्यानंतर खाजा नाईक याच्यामध्ये झालेल्या सभेचं रूपांतर हे ऐतिहासिक म्हणावं लागेल, कारण सर्व वक्त्यांनी अत्यंत स्पष्टपणे हिंदुत्वाचा, सनातनाचा आणि डिलिस्टिंग आणि धर्मांतरण करणाऱ्यांच्या विरोधामध्ये एका अर्थाने रान उठवलं, एका अर्थाने उलगुलांचं आव्हान केलं आणि तोच एक निर्धार घेऊन आलेली जनता गेलेली आहे. त्यामुळे सर्व अर्थाने व्यवस्थेच्या दृष्टीने म्हणा, संख्येच्या दृष्टीने म्हणा, ही महारॅली पूर्णपणे यशस्वी झाली. ही महारॅली यशस्वी करण्यासाठी नंदुरबारकरांनीही विशेष प्रयत्न केले. त्यांनी म्हटलं की आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि त्यामुळे एका अर्थाने एक इतिहास आज या नगरीमध्ये घडलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि हा जो बुलंद आवाज या महारॅलीमध्ये निर्माण झालेला आहे, त्यात निर्धार असं झालेला आहे की आपली मागणी पूर्ण झाली नाही तर तो दिल्लीपर्यंत जाईल आणि दिल्लीपर्यंत जाण्यासाठी नंदुरबार सिद्ध झालेला आहे. धर्मांतरित आदिवासींना आदिवासी जमातीच्या कुठल्याही सवलतींचा लाभ मिळू नये या मागणीसाठी जनजातीय सुरक्षा मंचाच्या वतीने नंदुरबार येथे डिलिस्टिंग महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये गुजरात, मध्य प्रदेश आणि नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास 10 ते 15,000 आदिवासी बांधव सहभागी झाले होते. या मोर्चामध्ये धर्मांतरित झालेल्या ख्रिश्चन आणि मुसलमान आदिवासींच्या विरोधात फलक लावून त्यांना थेट लक्ष्य केले गेल्याचे दिसून आले. त्या अशांचे फलक मोर्चेकरांच्या हातात दिसून येत होते. नंदुरबार शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीपासून सुरू झालेल्या या मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयात जवळ सभेत रूपांतर झाले. या मोर्चाला नंदुरबार जिल्ह्यातील भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत कोणते महत्वाचा ठराव होता याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. नंदुरबार मधून या मोर्चाच्या माध्यमातून धर्मांतरित आदिवासींच्या संदर्भात जनजाती सुरक्षा मंचाच्या वतीने राज्यभर आंदोलनाची दिशा ठरवण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. प्रमुख मागणी अशी आहे की जो जनजाती समूह किंवा जनजाती व्यक्ती, आदिवासी व्यक्ती जर आदिवासींच्या रूढी, प्रथा, परंपरा, पूजा पद्धती जर पाळत नसेल आणि जर तो आदिवासींच्या तरी लाभाची सवलती किंवा आरक्षण किंवा लाभाची पदं हे जर घेत असेल तर आपली एक मागणी सरकारकडे आहे की जो धर्मांतरित झालाय, जो आदिवासींची ओळख असणाऱ्या काहीही पाळत नाही अशा माणसाला अनुसूचित जमातीच्या यादीतनं बाहेर काढा आणि त्याचं डिलिस्टिंग करा. अशा पद्धतीची मागणी आपण राष्ट्रपतींकडे या मोर्चाच्या द्वारे करणार आहोत, मेळाव्याच्या द्वारे करणार.